मंडळी, तुम्ही बघितलंच असणार, मी आधीच हळदीचा ब्लॉग अपलोड केला होता आणि तुम्हाला कळलंच असेल, माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि शेवटी लग्नाचा दिवस आला. ती तिच्या पहिल्या लुकमध्ये सुंदर मोरपंखी रंगाची साडी घालून आणि हातात गुलाबी कलरचा शेला घेऊन खरंच मनमोहक दिसत होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी एक सुंदर नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मेनू होता इडली, सांबार आणि चटणी, जो की अगदी मिनिमलिस्टिक होता आणि खरंच सुंदर आणि अप्रतिम होता नाश्ता. आणि चहा तर एवढी ऑसम होती ना, खूप छानच होती. आणि खूप अगदी म्हणजे जास्त मेनू न ठेवता एकदम सुंदर आणि साधा असा हा नाश्ता माझ्या मनाला खरंच सांगते खूप भावला. त्यानंतर आता ती विधीसाठी तयारी करायला जाणार होती आणि तयार होऊन स्टेजवरती आली. सगळ्या विधीला सुरुवात झाली आणि आता जो कार्यक्रम होणार आहे ना, किंवा तुम्ही जो बघताय तो आहे घाणा भरण्याचा कार्यक्रम. आणि सगळ्या विधी अगदी घडत होत्या आणि हा क्षण खूप खास होता. तर तुम्ही हा क्षण थोडासा एन्जॉय करा. हां, एक एक सोडून काढणार तर एक एक सोडून काढायचं, 5 वेळा लावा आणि मग काढा. एक काढा काढली आणि इथे आता लग्नापूर्वीच्या सर्व विधी संपन्न झाल्या होत्या आणि आमची नवरी दुसऱ्या लुकसाठी तयार व्हायला निघाली होती. तोपर्यंत मी थोडं रुखवाताचं शूट केलं आणि आता आमची नवरी जी आहे ही दुसऱ्या लुकमध्ये तयार होऊन आलेली आहे, त्या नऊवारीच्या पिवळ्या साडीत जी लग्नाच्या वेळेस तिने घातली होती. आणि शेवटी तो क्षण आला. सगळे स्टेजवर उभे राहिले आणि सगळं वातावरण खूप भावूक होतं. ती अगदी मनसोक्त सुंदर दिसत होती आणि शेवटी मंगलाष्टका डोक्यावर पडल्या. सगळे स्टेजवर उभे राहून त्या क्षणांचे साक्षीदार बनले. हा एक प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला खूपच खास आणि भावूक क्षण असतो. जर तुम्हाला या सगळ्या क्षणांचं आवडलं असेल तर मला नक्की कळवाल. तुमच्या प्रतिक्रिया मला खूप महत्त्वाच्या आहेत. हां.